स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कुठल्याही यूट्यूबरसाठी सुरुवातीचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम हे म्हणजे एखादं दिव्य गाठण्यासारखं असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे दिव्य कसं पार पाडायचं। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही असं कधीही परत सर्च करणार नाही की हाऊ टू कंप्लीट 1K सबस्क्रायबर अँड 4K वॉच टाइम। तर यूट्यूब चॅनलवरती मॉनिटायझेशन ऑन होण्यासाठी दोन अटी आहेत। पहिली म्हणजे तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट पाहिजेत आणि दुसरी म्हणजे तुमचे 4000 तास वॉच टाइम कंप्लीट पाहिजे तुमच्या चॅनलवरती। तर आपण काय करतो, यूट्यूब चॅनल ओपन करतो, त्यानंतर आपले नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी, आपले कुटुंबातील माणसं सगळ्यांना सांगतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि इथंच आपण गणतोय। ते कसं म्हणजे आपण जास्तीत जास्त 200 लोकांना सांगू शकतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ते लोक सबस्क्राईब करतीलही। पण सुरुवातीलाच ते आपण ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतोय आणि ते व्हिडिओज ते लोक पाहतील का? ऑब्व्हियसली नाही। समजा तुम्ही फिटनेसचे व्हिडिओ बनवताय आणि फिटनेस संबंधी सगळेच लोक म्हणजे इतके अवेअर नसतात ना, मग ते सगळेच आपण आपले जे 200 सबस्क्रायबर आहेत ना, त्या लोकांनी जरी आपले व्हिडिओज पाहिले ना सुरुवातीच्या काळामध्ये, तरी सुद्धा आपला चॅनल जो आहे तो रँक होतो। पण आपल्याला सुरुवातीला जे लोक आहेत ना ते आपला व्हिडिओज पाहत नाहीत, म्हणजे आपल्या व्हिडिओवरती हवा तसा वॉच टाइम मिळत नाही। आणि वॉच टाइम न मिळाल्यामुळं आपला चॅनल मागे राहतो, कारण यूट्यूबचं जे अल्गोरिथम आहे ते सगळं वॉच टाइमवरती चालतं। म्हणजे जर तुमचा व्हिडिओ 10 लोकांनी व्यवस्थित पाहिला तर यूट्यूब तो व्हिडिओ 100 लोकांपर्यंत पाठवतो। 100 लोकांना जर असं वाटलं की हे खूप युजफुल कॉन्टेंट आहे, भारी आहे, ते लोकांनी तो व्हिडिओ पाहिला तर यूट्यूब ते कॉन्टेंट 1000 लोकांपर्यंत पाठवतो। म्हणजे यूट्यूबचं अल्गोरिथम सगळं वॉच टाइमवरती आहे, हे आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यायचं आहे। मग अगदी सुरुवातीपासून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फोकस करायचा आहे आपल्या कॉन्टेंटवरती। आपल्याला हे विसरून जायचं आहे पूर्णपणे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम असा काही रूल आहे। यूट्यूबवरती तुम्ही का आलाय? या 1000 सबस्क्रायबर कमवण्यासाठी नाही ना आला। 1 लाख, 1 मिलियन हेच आपलं गोल असलं पाहिजे। आणि आपण मग कॉन्टेंट चांगलं क्रिएट केलं पाहिजे राईट फ्रॉम आवर फर्स्ट व्हिडिओ। म्हणजे आपलं पहिलाच व्हिडिओ चॅनलचा असा पाहिजे की जो आपल्या चॅनलबद्दल माहिती देईल, आपण कुठल्या प्रकारचे व्हिडिओज या चॅनलवरती बनवतोय त्यावरती माहिती देईल। म्हणजे आपला म्हणजे सुरुवातीपासूनच आपला सगळा फोकस पाहिजे आपल्या कॉन्टेंट क्रिएशनवरती। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे बनवतोय, म्हणजे जे कुठल्याही प्रकारचं कॉन्टेंट असो, आपल्याला ते बिलकुल शेअर नाही करायचं। हो, सुरुवातीला मी सांगते, सुरुवातीला आपल्याला आपलं कॉन्टेंट ना फेसबुकवर शेअर करायचंय, ना स्टेटसला ठेवायचंय, म्हणजे कुठेही शेअर करायचं नाही, जेणेकरून आपल्या चॅनलवरती वॉच टाइम येणार नाही। म्हणजे ते लोक पाहणार, क्लिक करणार आणि मग आपला वॉच टाइम भेटतच नाही। आणि म्हणजे यूट्यूबला काय वाटतं की अरे क्लिक केला आणि लगेच बंद केलं म्हणजे व्हिडिओ युजफुल दिसत नाहीये, मग तो व्हिडिओ रँक होत नाही। म्हणजे हे सुरुवातीच्या काळामधली गोष्टी आहेत ह्या। नंतर जेव्हा तुम्ही 50,000 तुमचे सबस्क्रायबर असतील तेव्हा तुम्ही शेअर केलं तरी चालणारच आहे, त्यात काही विशेष नाहीये। पण सुरुवातीला आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची की आपल्याला आपल्या चॅनलवरती एक जेन्युइन वॉच टाइम तयार करायचा आहे। आपल्याला काही लॉयल 50 का लोक येणार, पण लॉयल 50 लोक आले पाहिजे ज्यांनी आपला व्हिडिओ पाहिला पाहिजे, त्यांना तो युजफुल वाटला पाहिजे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला करायचं आहे सर्चेबल कॉन्टेंट क्रिएट। म्हणजे लोक काय सर्च करतात हे आपल्याला पाहायचं आहे। यूट्यूब आपल्याला माहिती आहे एक सर्च इंजिन आहे, म्हणजे यूट्यूब हे जगातलं दुसऱ्या नंबरचं मोठं सर्च इंजिन आहे। गुगल 1 नंबरचं आहे आणि यूट्यूब 2 नंबरचं आहे। तर आपणही तिथे जाऊन काय सर्च करतो, हाऊ टू कंप्लीट 1K सबस्क्रायबर्स, आणि मग काही व्हिडिओज येतात। तसाच आपला व्हिडिओ सुद्धा त्या रिझल्टमध्ये गेला पाहिजे, असा आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे। म्हणजे आपल्या कॉन्टेंटवरती आपल्याला फोकस करायचं आहे राईट फ्रॉम अवर फर्स्ट व्हिडिओ। दुसरी गोष्ट सर्चेबल कॉन्टेंट करायचं आहे। आपल्याला पूर्ण विसरून जायचं की असे काही नियम आणि असे काही अटी आहेत, त्या अटी पूर्ण झाल्यावर आहे ना आपल्याला यूट्यूब आपोआप मेल पण पाठवतं आणि आपण मॉनिटायझेशन ऑनही करतो, आपण जर पॅशनेट असतो। आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगते की ह्या गोष्टी आहेत ना वेळ खाऊ आहेत।
कारण आपण शिकत शिकत जातो. यूट्यूब म्हणजे असं ओव्हरनाईट नाही होऊ शकत. कुणी यूट्यूबवरून पैसे एखाद्याचा व्हिडिओ व्हायरल पण जाऊ शकतो, पण तो व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर तो व्यक्ती किती कन्सिस्टंट अजून क्रिएट करतो आहे, म्हणजे सगळं काही तुमच्या कन्सिस्टन्सीवरती आहे. तुम्ही कसं कॉन्टेंट तयार करताय. यूट्यूबवरती कॉन्टेंट इज द किंग असं आहे. तर सर्चेबल कॉन्टेंट तयार करायचं. आता आपल्याला टेक्निकल गोष्टी हळूहळू शिकायच्या आहेत. सुरुवातीला टेक्निकल गोष्टी म्हणजे कसं, व्हिडिओ अपलोड कसा करायचा, व्हिडिओ योग्य पद्धतीने कसा अपलोड करायचा, थंबनेल. तुमचं थंबनेल पाहून, आपण पण कुठल्याही यूट्यूबरच्या व्हिडिओचं थंबनेल पाहूनच त्यावरती क्लिक करतो. मग थंबनेल जास्तीत जास्त अजून असं एकदम आय कॅची असं वाटलं पाहिजे की चला याच्यावर क्लिक करा, काय आहे या व्हिडिओमध्ये, असं थंबनेल क्रिएट करायचं. त्या थंबनेलशी रिलेटेड आपल्याला टायटल शोधायचं आहे. टायटल आपण आपल्या क्रिएटिव्हिटीने बनवायचं की अच्छा असं आहे का, मग पाहणाऱ्यांनी त्या व्हिडिओवर क्लिक केलं पाहिजे. म्हणजे ते क्लिकेबल गोष्टी आपल्याला तयार करायच्यात. आपल्याला लक्ष द्यायचं आपल्या टायटलवरती, आपल्या थंबनेलवरती आणि आपल्या कॉन्टेंटवरती. जर आपल्या कॉन्टेंटमध्ये दम असेल, जर आपलं कॉन्टेंट चांगलं असेल तर यूट्यूबवरती ते ग्रो होतच. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमच्या नवीन चॅनलवरती 40 व्हिडिओ सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तुमच्या कुठल्याही विषयाशी संबंधित चॅनल असो त्या विषयाशी संबंधित 40 व्हिडिओज असे बनवायचे आहेत की जे अनबीटेबल असतील. म्हणजे तुम्ही तुमचं 100% द्यायचं, 100% द्यायचं आणि ते व्हिडिओज बनवायचे. 40 व्हिडिओज असे बनवायचे की तुम्ही अजिबात विचार नाही करायचा की सबस्क्रायबर्स नाहीत आणि मग हे व्हिडिओज कोण पाहणार. फक्त तुम्ही टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन, टॅग्स कसं लावायचं, कसं करायचं, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकून घ्यायच्या आणि व्हिडिओज अपलोड करत राहायचं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता ही खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही एका आठवड्यामध्ये एक व्हिडिओ टाकत असाल ना, तर प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ गेलाच पाहिजे. जर तुम्ही रोज एक व्हिडिओ टाकत असाल तर रोज एक व्हिडिओ गेलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये खाडं पाडता कामा नये. कन्सिस्टन्सी इज द की. म्हणजे हा रूल आहे यूट्यूबवरती. जर तुम्ही तुमच्या चॅनलवर कन्सिस्टंटली काम करत राहिलात तर तुम्हाला यश हे मिळतंच. तर माझ्या चॅनलवरती मी पहिली चूक जी केली ती म्हणजे माझे व्हिडिओज मी शेअर केले सोशल मीडियावर आणि तिथं माझ्या चॅनलचा वॉच टाईम आला नाही. म्हणजे माझे व्हिडिओज पाहिले गेले नाहीत. आपण एका विषयावर व्हिडिओ बनवतो आणि दुसऱ्याच प्रकारच्या माणसांना तो पाठवतो, मग ते लोक बोर होतात आणि तो व्हिडिओ, कारण तो त्यांच्या कामाचा नसतो. कामाचा व्हिडिओ कामाच्या लोकांपर्यंत पाठवायचं काम यूट्यूबचं आहे, आपलं नाहीये. आपलं काम आहे आपण चांगलं कॉन्टेंट क्रिएट करणं. हे मला खूप उशिरा कळलं याच्या बाबतीत. त्यामुळं व्हिडिओ शेअर करणं ही एक चूकच होती. त्यानंतर दुसरी चूक, आणि ती खूप महत्त्वाची, ती म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी यूट्यूबवरती ग्रो होऊ शकते. त्यामुळे मी म्हणजे यूट्यूबला बाजूला ठेवलं. जवळपास 6 महिने मी माझ्या चॅनलवर काहीही टाकलं नाही आणि ह्याचा फटका खूप मोठा माझ्या चॅनलला बसला. म्हणजे 500 सबस्क्रायबर असताना मी काम बंद केलं पूर्णपणे, एकही व्हिडिओ टाकला नाही. आणि त्यावेळेस होतं पण माझ्याकडे असं रिझन, मी अभ्यास करत होते, माझ्या नेटच्या एक्झामचा अभ्यास होता आणि माझी नेट पण झाली, ते पण चांगलं झालं. पण हो, यूट्यूब इज माय पॅशन, सो मी हे नाही सोडू शकत आहे. मग नंतर मी ते हळूहळू परत सुरू केलं आणि नंतर माझं चॅनल रँक व्हायला मला खूप अडचणी आल्या, कारण लवकर होत नाही. तुम्ही जर इनकन्सिस्टंट असाल ना तुमच्या यूट्यूबच्या कामामध्ये तर तुम्हाला ग्रो व्हायला नक्कीच वेळ लागतो, हे तितकंच खरं आहे. त्यानंतर यूट्यूबने लॉन्च केलं शॉर्ट्स. म्हणजे 2021ला शॉर्ट्स लॉन्च केलं आय थिंक. तर शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकायला सुरू केले. माझे मोस्ट ऑफ जे सबस्क्रायबर्स आहेत ते माझ्या या शॉर्ट्स व्हिडिओमधून आले. म्हणजे माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणं आज एवढं मोठं काही गोल राहिलेलं नाही आहे, कारण यूट्यूबच्या शॉर्ट्सचं रीच खूप जास्त आहे. त्यामुळं माझे त्या काळामध्ये 1000 सबस्क्रायबर पूर्ण होऊन गेले. तर या व्हिडिओनंतर तुम्ही पुन्हा कधीही हे सर्च करणार नाहीत की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा. तुम्हाला फोकस करायचा आहे तुमच्या कॉन्टेंटवरती. फक्त चांगलं कॉन्टेंट क्रिएट करा, सर्चेबल कॉन्टेंट क्रिएट करा, तुमची पॅशन फॉलो करा. थोडे दिवस थांबा, ह्या गोष्टी वेळ घेतात. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. यूट्यूबशी रिलेटेड असेच व्हिडिओज अजून माझ्या चॅनलवरती आहेत. माझ्या चॅनलवरती मराठी यूट्यूब गाईड अशी मी प्लेलिस्ट केलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता. जितकं काही मी यूट्यूबमधून शिकले, यूट्यूब करत करत ह्या 1.5-2 वर्षामध्ये जेवढं काही मी शिकले ते सगळं काही मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सुखी रहा, आनंदी रहा.